नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. अगदी अलीकडेच पब्लिक आय ही एक सामाजिक संस्था आणि इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्कने नेस्ले शुगर कॉन्ट्रोवर्सी उजेडात आणली. आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की नेस्ले या कंपनीद्वारे जगभरामध्ये जे बेबी फूड प्रॉडक्ट विकले जात होते त्याच्यामध्ये काही देशांच्या मध्ये लहान मुलांना जेवढी साखर गरजेची आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त म्हणजे जवळपास 6 ते 7 ग्रॅम एवढी साखर प्रत्येक सर्विंग मागत दिली जात होती. आता हे 6-7 ग्रॅमचं प्रमाण हे किती जास्त आहे ह्याच्याकडे आपल्याला पुढे ह्या व्हिडिओमध्ये जायचंच आहे. पण त्याच्यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी होती की हे जे साखरेचं प्रमाण होतं ते जगभरामध्ये सारखं नव्हतं. लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन आणि काही एशियन लो इन्कम कंट्रीजमध्ये हे साखरेचं प्रमाण जास्त होतं आणि UK, जर्मनी सारख्या युरोपियन देशांच्या मध्ये मात्र हे साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि काही देशांच्या मध्ये तर ह्या प्रॉडक्टमध्ये साखर अजिबात टाकलेली नव्हती. कारण त्या देशांच्या मध्ये साखर लहान मुलांच्या आरोग्याला अपायकारक असल्यामुळे बॅन केलेली होती. आणि मग इथंच असं लक्षात सुद्धा आलं की वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जर साखरेचं वेगवेगळं प्रमाण दिसत असेल तर ते नक्कीच लहान मुलांना कुठंतरी हानिकारक ठरतंय. आणि मग त्यावेळेला लक्षात आलं, त्यावेळेला अशी गरज भासू लागली की नेमकी लहान मुलांनाच नव्हे तर आपल्या प्रत्येकाला दिवसाकाठे किती साखर गरजेची आहे, किती साखर आपण खायला पाहिजे. आणि त्याचंच उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. प्रत्येक पदार्थांच्या मधून ज्या वेळेला आपण शुगर घेतो ती कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये असते आणि मग नंतर त्याचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये होतं आणि हेच ग्लुकोज मग आपल्या ब्रेनला, स्नायूंना आणि इतर शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी वापरले जातं. थोडक्यात हे आपल्या शरीराचं इंधन म्हणून काम करतं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा WHO एक आकडेवारी दिली की ह्या ज्या ग्लुकोज पासून मिळणाऱ्या कॅलरीज आहेत त्याचं प्रमाण लिमिटेड असायला पाहिजे. म्हणजे किती असायला पाहिजे तर त्यांनी असं सांगितलं की जर एखाद्या व्यक्तीला दिवसामागे 2000 कॅलरीज एकूण मिळून लागत असतील तर त्याच्यामध्ये 10% कॅलरीज म्हणजेच 200 कॅलरीज त्याला साखरेतून मिळवायला पाहिजे. आता इथं साखर म्हणजेच फक्त आपण वरून जी रिफाइंड शुगर ऍड करतो तीच गृहीत धरलेली नसून अनेक पदार्थांच्या मधून जसं की दूध, भाजीपाला, फळं, मध ह्या सगळ्या पदार्थांच्या मधून मिळणारी नैसर्गिक साखर आणि सोबतच आपण वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये जसं की चहा आहे आणि इतर काही रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये जी वरून साखर ऍड करतो ती सुद्धा ह्याच्यामध्ये गृहीत धरलेली आहे. थोडक्यात आपल्याला हे जे 200 कॅलरीजचं लिमिट आहे ते सांभाळायचं आहे. पण हे सांभाळत असताना नैसर्गिक पद्धतीने मिळणारी साखर आणि वरून ऍड करून आलेली साखर ह्या सगळ्या साखरेच्या कॅलरीज आपल्याला 200 कॅलरीच्या लिमिट पर्यंत ठेवायच्या आहेत. आता मग हे आपल्याला वाटेल की खूप सोपं आहे, 200 कॅलरीज म्हणजेच भरपूर मोठा आकडा आहे. पण तसं अजिबात नाही. कारण ज्या वेळेला आपण 1 चमचा साखर घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अंदाजे 5 ग्रॅम एवढी साखर येते. आता ह्या 5 ग्रॅम साखरेमध्ये आपल्याला एकूण 20 कॅलरीज मिळतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर 5 ग्रॅम मधून आपल्याला 20 कॅलरीज म्हणजे एका चमच्यामधून 20 कॅलरीज जर मिळत असतील तर आपण 5 चमचे साखर ही चहामध्ये किंवा कुठल्याही रेसिपीमध्ये जर टाकून घेतली तर इथंच आपल्याला 100 कॅलरीजचा कोटा पूर्ण होतो. आता ऍडेड शुगर पासून जर आपल्याला 100 कॅलरीज मिळाल्या तर उरलेल्या 100 कॅलरीज तरी निदान आपल्याला नैसर्गिक पद्धतीने मिळणाऱ्या साखरेतून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपलं दिवसाचं प्रमाण हे 5 चमच्यापेक्षा जास्त असून नक्कीच चालणार नाही. आता हे जे सगळं आहे ते मॅक्झिमम लिमिट आहे. म्हणजेच जास्तीत जास्त 5 चमचे दिवसाला तुम्ही साखर घेऊ शकताय, ज्याच्यामध्ये चहा मधली, रेसिपीज मधली आणि वेगवेगळ्या पदार्थांच्या मधली सगळी साखर ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे. आता हे जे प्रमाण आहे ह्या प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात जर आपण साखर घेतली तर काय होतं हेही बघूया. ही जी जास्तीची साखर आहे त्याच्यामुळे आपल्याला तोटे सुद्धा येतात आणि म्हणून तर हे सगळं कॅलरीचं लिमिट केलेलं आहे. पण तोटे कोणते होतात तर सगळ्यात महत्वाचा तोटा आपल्याला दिसून येतो शुगरचा, तो म्हणजे वॉटर रिटेन्शनच्या स्वरूपामध्ये. कारण प्रत्येक साखरेचं ग्रॅम काही ना काहीतरी पाणी शरीरामध्ये साचवून ठेवत असतं, रिटेन करत असतं आणि त्यामुळं शरीराला सूज येणं, त्वचेला सूज येणं आणि इतर अवयवांना सुद्धा सूज येण्याची लक्षणं दिसायला लागतात. दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजेच ज्या वेळेला साखर आपण एक्सेस घेतो त्यावेळेला ग्लुकोज शरीरामध्ये जास्त साचवलं जातं आणि तेच जास्तीचं ग्लुकोज मग नंतर ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात साठवलं जातं आणि म्हणूनच
आपल्याला दिसून येतं की ज्यावेळेला ग्लायकोजन जास्त व्हायला लागतं त्यावेळेला ओबेसिटीचा धोका सुद्धा वाढायला लागतो. त्यानंतर तिसरं कारण आपल्याला दिसतं ते म्हणजे न्यूट्रिशनचा ओव्हरलोड. ज्यावेळेला साखर आपण जास्त घेतो त्यावेळेला हीच साखर आपल्या प्रत्येक पेशींच्या पर्यंत पोहोचायला लागते आणि पेशींची न्यूट्रिशनची गरज मग तिथंच पूर्ण होते आणि मग नंतर कुठलंही न्यूट्रिशन जे आपण प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन किंवा मिनरल ह्याच्या स्वरूपात जर घेणार असू तर ते न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता त्या पेशींची संपते आणि मग असं सगळे न्यूट्रिएंट्स न वापरता शरीरातून बाहेर ढकलून दिले जातात. आणि त्यानंतरचा एक तोटा होतो तो म्हणजे ह्याच्यातून आपल्याला लिव्हर, किडनी, हार्ट आणि स्किनचे डॅमेजेस सुद्धा व्हायला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचा तोटा आपल्याला शेवटी दिसतो तो म्हणजेच ही जी ऍडेड शुगर असते त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास सल्फर आणि इतर 36 केमिकल्स जे आपल्याला हार्मफुल आहेत, शरीराला जे घातक आहेत तसे केमिकल्स आतमध्ये जातात. आणि मग आता आपल्याला मात्र विचार करण्याची वेळ येते की जर एवढे तोटे दिसत असेल तर आपल्याला साखरेचं प्रमाण लिमिटमध्ये ठेवणं का गरजेचं आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की जर एका प्रौढ व्यक्तीमध्ये साखरेचं जास्तीचं प्रमाण हे 4-5 चमच्यापर्यंत दिवसाकाठी होतं आणि आजपर्यंत बेबी फूड प्रॉडक्ट मधून एका सर्विंग मागे त्या लहान बाळाला 6 ते 7 ग्रॅम साखर दिली जात होती आणि ते प्रमाण किती जास्त होतं त्याच्या शरीराला त्याचे किती जास्त तोटे सुद्धा होत होते. पण आता ही जर साखर लिमिट करायची असेल तर परत तुमच्या मनामध्ये शंका येतील की साखर खाण्याची तीव्र इच्छा होते तर त्याचं काय करायचं. साखर खाण्याच्या ह्या तीव्र इच्छेला शुगर क्रेविंग्ज असं म्हटलं जातं आणि ते दिसण्याचं महत्वाचं कारण असं असतं की ज्या वेळेला आपण साखर खातो प्रत्येकाला ती आवडते, त्याच्यातून फील गुड सेन्सेशन निर्माण होतं आणि आपल्या शरीरामध्ये डोपामाइनची पातळी वाढते. आपल्या शरीरामधलं डोपामाइन ज्या ज्या पदार्थांच्या मधून वाढतं त्या त्या पदार्थांचं आपल्याला व्यसन लागल्यासारखी परिस्थिती होते आणि तेच व्यसन आपल्याला साखरेचं सुद्धा दिसून येतं. आणि म्हणून जर काही दिवस आपण थोडा कंट्रोल ठेवून जर साखर कमी करत आणली तर ह्या डोपामाइनची जी वाढणारी पातळी आहे ती कंट्रोल मध्ये राहतं आणि मग आपल्याला ह्या साखरेचे व्यसन, ह्या शुगर क्रेविंग्ज थोडं कमी व्हायला लागतात. आणखी एक महत्वाचं कारण दिसून येतं ते म्हणजे ज्या वेळेला आपण साखर खातो त्यावेळेला आपल्या शरीरामधली इन्सुलिनची पातळी पटकन वाढते आणि लगेचच ती पुन्हा कमी सुद्धा येते. ह्यालाच इन्सुलिन स्पाइक असं म्हटलं जातं. आता आपल्या शरीराला ही वाढलेली इन्सुलिनची पातळी मेंटेन करण्याची गरज भासायला लागते आणि म्हणून जरी आपल्या शरीराला गरज नसली तरी सुद्धा इन्सुलिनची पातळी मर्यादित ठेवण्यासाठी वारंवार साखर खाण्याची तीव्र इच्छा व्हायला लागते. पण जर आपण काही दिवस जर ह्या साखरेवरती कंट्रोल ठेवला तर हळूहळू हा इन्सुलिन स्पाइक होणं कमी होतं आणि मग शरीराला साखरेच्या क्रेविंग्ज होणं सुद्धा कमी कमी व्हायला लागतं. आणखी एक कारण आपल्या लगेच डोक्यात येईल की आपण लहानपणापासून साखर खात आलोय आणि अशा अचानक जर साखर कमी केली तर आपलं मन तरी भरेल का, कारण आपल्याला त्या गोड चवीची जिभेला सवय असते. पण जर आपण काही दिवस जर कमी साखर घ्यायला लागलो तर आपल्या टेस्ट बड नुसार सुद्धा त्यानुसार ऍडजस्ट व्हायला लागतात आणि मग आपल्याला तेवढ्या गोड चवीची गरज सुद्धा पडत नाही. बऱ्याच वेळा तुमच्याही लक्षात आलं असेल की जर तुम्ही काही दिवस कमी साखरेचा चहा घेतला आणि नंतर तुम्ही कधी रिलेटिव्ह कडे गेला आणि तिथं नेहमीच्या प्रमाणातली साखर त्या चहामध्ये टाकली असेल तर तो चहा सुद्धा तुम्हाला जास्त गोड लागायला लागतो. थोडक्यात टेस्ट बडनं सुद्धा काहीच दिवसात आपल्याला रिसेट करता येतं. आणि तिसरी एक गोष्ट आपल्या डोक्यात येईल की साखर कमी केली तर थकवा येईल का. तर आतापर्यंत आपण बघत आलोय की आपल्याला 200 कॅलरीचं लिमिट सांभाळायचं आहे. त्या कॅलरीजला आपल्याला कमी करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला एकच करायची, जी ऍडेड रिफाइंड शुगर आपण वरने घेत असतो त्याच्याऐवजी आपल्याला नॅचरल शुगर सोर्सेस कडे वळायचं आहे, ज्याच्यामध्ये मध आहे, गूळ आहे, दूध, फळं, पालेभाज्या आणि इतर अनेक पदार्थांच्या मधून आपल्याला साखर मिळत असते आणि त्यामुळं आपल्याला थकवा येत नाही. आणि जरी तो थकवा तुम्हाला जाणवला तर तो मानसिक थकवा असतो. सुरुवातीला काही दिवस साखर कमी केल्यामुळे त्या चवीमुळे आपल्याला येतो, नंतर तोही थकवा आपल्याला जाणवणं बंद व्हायला लागतं. पण अशा पद्धतीने जर आता शुगर लिमिट करायची ठरवली तर ती कशी करायची, तर त्याच्यासाठी सुद्धा काही टिप्स आहेत, त्या सुद्धा बघूया. तुम्हाला शुगर लिमिटमध्ये ठेवायची असेल तर काही टिप्स तुम्हाला सांगतो, त्या पाळल्या तर तुम्हाला हे सहज शक्य होईल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली टिप आहे ती म्हणजे पॅकेज आणि प्रोसेस फूड थोडे अवॉइड करा. कारण जे पॅकेज आणि प्रोसेस फूड्स असतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून किंवा टेस्ट एनहान्सर म्हणून मोठ्या प्रमाणावरती साखर टाकलेली असते आणि त्यामुळे आपला शुगर इंटेक वाढतो.
दुसरी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजेच अशा पद्धतीचे फूड प्रॉडक्ट ज्या वेळेला तुम्ही घेताय त्यावेळेला अनेक जण त्याचे लेबल वाचण्याचे कष्ट घेत नाहीत, पण जर तुम्ही व्यवस्थित लेबल वाचला तर तुमच्या लक्षात येईल की अशा प्रॉडक्टमध्ये मोठ्या प्रमाणावरती साखर टाकलेली असते, पण बऱ्याच वेळेला ही साखर शुगर म्हणून त्या लेबलवरती लिहिलेली नसते. अनेकदा सुक्रोज, माल्टोज, डेक्स्ट्रोज किंवा कॉर्न सिरप ह्या शब्द वापरलेले असतात, पण त्याच्यामध्ये साखरच टाकलेली असते. फक्त आपण त्यामुळे फसतो, शुगर कमी आहे असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण ते प्रॉडक्ट जास्त घेत असतो. त्यामुळे लेबल वाईजली रीड करायला शिका. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजेच तुम्ही होल फूड घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे जर तुम्ही फळं घेत असाल तर फळांचा ज्यूस घेण्यापेक्षा डायरेक्ट फळं खाल्लेली कधीही चांगली, ज्याच्यातून तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी राहतं आणि ज्युसेसमध्ये वगैरे आपल्याला परत टेस्ट वाढवण्यासाठी जी साखर टाकावी लागते त्यामुळे सुद्धा इंटेक वाढू लागतो, तोही थोडा कमी राहायला मदत होते. त्यानंतर आर्टिफिशियल स्वीटनर्स तुम्ही घेत असाल तर ते अवॉइड करा, कारण आर्टिफिशियल स्वीटनर जरी असले तरी सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा इन्सुलिन स्पाइक होणारच आहे आणि ती इन्सुलिन लेवल मेंटेन करायला आपल्या शुगर क्रेविंग्ज वाढणार आहे. त्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनर्स शक्यतो जास्तीत जास्त कमी करायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाची टिप म्हणजेच नॅचरल शुगर सोर्सेस वापरा, जसं की फळं, दूध आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या साखर मिळते ती घेण्याचा प्रयत्न करा. ॲडेड शुगर किंवा मगाशी जसं आपण बघितलं की लेबलवरती शुगर लिहिलेलं नसलं तरी सुद्धा ज्या प्रॉडक्टमध्ये शुगर असते अशा पद्धतीची जी हिडन शुगर आहे ती सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त अवॉइड करा. मग तुम्हाला जर शुगर क्रेविंग होत असेल तर तुम्ही त्यावेळेला मध, गूळ, फळं, दूध अशा कुठल्याही गोष्टी वापरू शकता. फक्त मध आणि गूळ वापरणाऱ्यांच्यासाठी एक महत्वाचा सल्ला आहे की ते सुद्धा खूप जास्त घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कॅलरीज आपल्याला मिळतात आणि शेवटी आपल्याला 200 कॅलरीजचं लिमिट हे सांभाळायचंच आहे. जर तुम्हाला शुगर लिमिटमध्ये ठेवायचे असेल तर ह्या टिप्स तुम्ही फक्त 30 दिवस आवर्जून पाळायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हालाच कमी साखरेची सवय व्हायला लागेल आणि त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या आरोग्यावरती सुद्धा दिसायला लागेल. पण तरी सुद्धा अनेकांच्या मनामध्ये आता एक प्रश्न पडला असेल की आमच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही आणि ऑफिसमध्ये आलेला कंटाळा सुद्धा चहाशिवाय जात नाही, तर काय करायचं? तर त्याच्यासाठी सुद्धा एक हेल्दी ऑप्शन फॉर टी म्हणजेच चहासाठी एक चांगला आरोग्यदायी पर्याय ज्याच्यातून जास्त शुगर इंटेक होणार नाही असा सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.